पनीर बटर मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे पाव किलो पनीर, 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो, अमूल बटर, 7 ते 7 लसणाच्या पाकळ्या, काजू 50 ग्राम, 1 पॅकेट मॅजिक मसाला, हे ऑप्शनल आहे, 2 चमचे मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा धना पावडर, असे सगळे मसाले मी एकत्र करून घेतलेले आहेत। इथे मी कांदा फ्राय करायला घेतला आहे। कांदा चांगला फ्राय झाला पाहिजे जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही। आता तुम्ही बघू शकता कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे। तर मी आता ह्यात 8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, तेही यात परतून घ्यायचे। लसूण घातल्यानंतर यामध्ये मी सारे अख्खे गरम मसाले घातले आहे, तेही 2 मिनिटं परतून घ्यावे कांद्यासकट। आता मी यात टोमॅटो ॲड केला आहे, तोही 2 मिनिटं तुम्ही फ्राय करून घ्या आणि नंतरला गॅस बंद करून ह्या मिश्रणाला थंड होऊ द्या। आता या मिश्रणामध्ये काजू ॲड करा आणि त्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्या। मी पनीरला चौकोनी आकारामध्ये कट केले आहे, तुम्ही त्याला कोणताही आकार देऊ शकता। आता हे कट केलेलं पनीर तुम्ही त्याच कढाईमध्ये थोडं तेल आणि थोडं बटर घालून चांगलं फ्राय करून घ्या। तुम्ही बघू शकता आता पनीरला चांगला ब्राऊन रंग आला आहे। आता याच वेळी आपले सारे पावडर मसाले जे आहे ते पनीरमध्ये मिक्स करा आणि कढईमध्ये 2 मिनिटं मंद गॅसवर परतून घ्या। आता याच वेळी आपली जी तयार झालेली पेस्ट आहे ती आपण या कढईमध्ये ॲड करून घेऊ आणि पनीर बरोबर आपण ह्यात चांगलं मिक्स करून एकत्र करू। मी ह्यामध्ये चवीनुसार आता मीठ घातले आहे आणि थोडं पाणी ॲड केलेलं आहे, कारण मला हे मिश्रण जास्त पातळ नको होतं, म्हणून मी थोडं ॲड केलं आहे। याचं टेक्स्चर खूप स्मूथ आहे, तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता। आणि याच वेळी तुम्ही 1 चमचा बटर ॲड करा। मी इथे मॅजिक मसाला पण ॲड केलेला आहे। आता परत मिक्स करून तुम्ही थोडा वेळ ह्याला शिजू द्या मंद गॅसवर। आता आपला पनीर बटर मसाला रेडी झालेला आहे। तुम्ही चपाती, भाकरी किंवा जीरा राईसवर खाऊ शकता। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि अधिक रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा।